नमस्कार. मला ओळखलं का? अहो, मागच्या वर्षी मी तुमच्याकडे विठ्ठल बनून नव्हतो का आलो? मागच्या मराठवाडा महोत्सवाला? हं. मागच्या वर्षीसारखाच या वर्षी पण आपला मराठवाडा महोत्सव आहे. आणि तुम्ही जर त्या मराठवाडा महोत्सवाला नाही आल्यावर मला कसं वाटेल? वाईट वाटेल का नाही? हां, पण यावर्षी ना मी विठ्ठलाच्या रूपात नाही येणार आहे. यावेळेस तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलोय आम्ही. होय. बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून. लय कॉमेडी नाटक आहे. त्यामुळं बायकोला घेऊन नक्की यायचं बरं. हां. आणि त्याच्यानंतर माहिती का, अस्मिता महाराष्ट्राची, आपल्या गावाकडची, आपल्या मुलांना, घरभरांना सगळ्यांना जाण व्हावी म्हणून असा एक भव्य-दिव्य कार्यक्रम घेऊन आलोय. तुम्हाला सांगतो अस्मिताची महाराष्ट्राची बघितली ना तुम्ही, तर तुम्हाला गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि होय, त्याच्यानंतर अजून एक लय भारी आहे. काय आहे का? त्याच्यानंतर आपल्या सरांनी ना जेवण ठेवलंय जेवण. होय. अहो, एवढं सगळं एकाच ठिकाणी कसं मिळणार आहे? जेवायला पण आपलं एकदम मराठवाड्यासारखं आहे. पिठलं, भाकर, ठेचा-बिचा, निलंगा, राईस-बीस नाद नाही करायचा आपला. त्यामुळं मी वाट बघतोय. सहकुटुंब, सहपरिवार या मराठवाडा महोत्सवाला यायचं बरं. हां, येताय ना? या बरं का.